उच्च माध्यमिक संच माध्यमेतील त्रुटी आणि जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या वतीनं संच मान्यतेची पत्रके फाडून निषेध आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात जिल्ह्यातील 400हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते। शैक्षणिक वर्ष 2025-26 ची संच मान्यता ऑनलाईन पद्धतीनं करताना शिक्षण विभागाकडून नवीन निकष लागू करण्यात आले आहेत। या निकषामुळे राज्यातील 30% अधिक शिक्षक पदे कमी होण्याची शक्यता असल्याचा आरोप संघटनेनं केला आहे। तुकडीतील विद्यार्थी संख्या 120 वरून 130 करणे, तासिका 45 मिनिटांवरून 40 मिनिटांची करणे, विज्ञान शाखेतील प्रात्यक्षिक बॅचची विद्यार्थी संख्या वाढवणे, अनेक अर्धवेळ पदे कमी करणे आणि 20 वर्षावरील विद्यार्थ्यांना ग्राह्य न धरणे यांसारख्या त्रुटी असल्याचं शिक्षकांनी निदर्शनास आणून दिलं। या विरोधात शिक्षकांनी संच मान्यतेची पत्रके फाडून घोषणाबाजी केली। तसेच मागण्यांचे निवेदन शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांना सादर करण्यात आलं। आंदोलनाला शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी पाठिंबा दिला। यावेळी जिल्हाध्यक्ष अभिजित दर्गी, सरचिटणीस संजय मोरे, उपाध्यक्ष शिवाजीराव होडगे यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते। शासनाने अन्यायकारक धोरणे तातडीने मागे घ्यावीत अशी मागणी संघटनेमार्फत करण्यात आली।